नमस्कार मित्रांनो. मागच्या सीरीजमध्ये आपण आफ्रिकेबद्दलची काही माहिती घेतली. म्हणजे महत्त्वाची पर्वत, सरोवरे यांची माहिती घेतलेली आहे आणि काही महासागरांची पण घेतलेली. आज आपण आफ्रिकेतली काही नवीन माहिती घेऊया. ठीक आहे मित्रांनो. तर आज आपण आफ्रिकेमधलं हा आहे आफ्रिकेचा पॉलिटिकल मॅप. आफ्रिकेमध्ये एक जी कन्सेप्ट आहे हॉर्न ऑफ आफ्रिका. तर हॉर्न ऑफ आफ्रिका काय? हे बघा हे तुम्हाला असं शिंगासारखं जे दिसते ना, ते आहे हॉर्न ऑफ आफ्रिका. याला हॉर्न ऑफ आफ्रिका असं संबोधलं जातं. यामध्ये 3 देश येतात. सोमालिया, इथिओपिया आणि जिबुती. या 3 देशांच्या समूहाला संबोधलं जातं हॉर्न ऑफ आफ्रिका. आता इथं हा लिबिया नामक देश आहे. लिबिया नामक देशातील अल्जिजिया नामक ठिकाणी 52° पर्यंत तापमान आढळतं. म्हणजे सर्वात उष्ण तापमान इथे आढळतं. ठीक आहे. आता आपण बघूया आफ्रिकेतील काही महत्त्वाची वाळवंट मित्रांनो. हे आहे सहारा डेझर्ट. आफ्रिकेतलं आणि जगातलं सर्वात मोठं वाळवंट. त्याच्यानंतर हे आहे लिबिया, हे आहे वेस्टर्न, हे आहे ईस्टर्न. ठीक आहे. यांचा क्रम लक्षात ठेवा. आधी कोणतं आहे, नंतर कोणतं आहे, असं जरा 1, 2, 3 क्रम घ्या. दक्षिण ते उत्तर असा क्रम यांचा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खाली आहे नामिबिया डेझर्ट आणि हे आहे कालाहारी डेझर्ट. हे बघा परत दाखवते. हे आहे सहारा डेझर्ट. समोर ॲटलास असू द्या मित्रांनो तुमच्या आणि त्यावर तुम्ही खुणा पण करून घ्या, की नक्की काय-काय कुठे आहे आणि वेगवेगळे मार्कर यूज करा खुणा करताना. म्हणजे जसे पर्वतासाठी एक वेगळा मार्कर यूज करा. त्यानंतर डेझर्टसाठी एक वेगळा तुम्ही तुमचं ठरवून घ्या, की कोणता कलर तुम्हाला हवा आहे आणि स्पेसिफिक त्या कलरमध्येच त्यांना हे करा. नाहीतर मग एकच कलर यूज केला तर कळणार नाही, की नक्की कोणतं-कोणतं तुम्ही कशाला मार्क केलं आणि वेगवेगळे कलर असेल तर लक्षात येतील. ठीक आहे. हे एक इंस्ट्रक्शन थोडी फॉलो केली तर तुम्हाला नंतर वाचताना सुरळीत वाटेल. नाही मग नंतर जेव्हा आपण बघतो ना ते सगळं सेमच दिसतं आपल्याला. तर वेगवेगळे मार्कर यूज करा. यांना जेव्हा हायलाइट कराल तेव्हा. हे आहे इथं सहारा डेझर्ट, लिबिया डेझर्ट, वेस्टर्न, ईस्टर्न, नामिबिया आणि कालाहारी डेझर्ट. ठीक आहे. ही आफ्रिकेतली महत्वाची वाळवंट आहे. मित्रांनो आता आपण आफ्रिकेतल्या नद्या बघूया, की बघा नाईल नदी. जिला इजिप्तची जीवनरेखा म्हटलं जातं ती नाईल नदी. मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही ऐकलं असेल लेक व्हिक्टोरिया. ठीक आहे. हा लेक व्हिक्टोरिया त्याच्यातून ही नाईल नदी निघते. ही इथे व्हाईट नाईल म्हणजे पांढरी नाईल आणि इकडे ब्लू नाईल. ब्लू नाईल आणि व्हाईट नाईल. यांना असं हे 2 तिचे प्रभाव असतात. ब्लू नाईल आणि व्हाईट नाईल म्हणजे पांढरी नाईल नदी आणि निळी नाईल. ह्या दोन्ही एकत्र येतात. कुठं? खार्टून या शहरामध्ये ह्या दोन्ही एकत्र येतात. मग नंतर यांचा एकत्र प्रवाह पुढे जातो आणि हा भूमध्य सागराला मिळतो. या ठिकाणी मित्रांनो कापसाची शेती ही मोठ्या प्रमाणात घेतली जाते. आता आफ्रिकेमधली महत्वाची एक नदी आहे कांगो. हिलाच अर्ध्या भागाला हिच्या संबोधलं जातं जायरे, कांगो जायरे. ही अशी नदी आहे की जी विषुववृत्ताला 2 वेळेस काटून जाते. हे बघा 2 वेळेस छेदून जाते. हे तुम्हाला इथे दिसेल तेव्हा ही छेदते बघा. आणि ही नदी कुठे जाऊन पडते? अटलांटिक ओशनमध्ये. ही अटलांटिक ओशनला जाऊन मिळते. आफ्रिकेमधली अजून एक महत्वाची नदी जी आहे जी झांबोजी नदी आहे बघा. झांबोजी नदीवर जगातील प्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा आहे. ठीक आहे. ही झांबोजी नदी कुठे मिळते? इंडियन ओशनला. अजून बघा इथे ही लिम्पोपो रिव्हर आहे. ही कुठे जाते? इंडियन ओशनमध्ये. ही पण ऑरेंज रिव्हर आहे. ही कुठे जाते? अटलांटिक ओशन. मित्रांनो हे लक्षात ठेवा की कोणती नदी कोणत्या महासागराला जाऊन मिळते. याच्यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले जातात. अजून ही महत्वाची एक नदी आहे नायजर नदी. ही आहे ओल्वा आणि यांची अशी ही बघा इथं. ही कांगो, जांबुजी, लिम्पोपो, ऑरेंज ह्या अशा क्रमवार तुम्हाला एकाखाली एक दिसतात. त्याच्यामुळे यांचे उत्तर ते दक्षिण क्रमही तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. तेव्हा वाचताना हे नेहमी लक्षात ठेवा, की यांचे आपल्याला क्रम पण लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. हे बघा आफ्रिकेतील ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या आहे नील, जांबोजी, नायजर, जायरे, ऑरेंज आणि लिम्पोपो. नायजर, जायरे, ऑरेंज या अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. तर जांबोजी आणि लिम्पोपो या नद्या हिंद महासागराला जाऊन मिळतात. मित्रांनो आफ्रिकेमध्ये सवाना प्रकारची घासभूमी किंवा गवताळ भूमी आढळते. सवाना प्रकारच्या गवताळ भूमीमुळे येथे पशुपालन हे जास्त प्रमाणात होते. त्याचप्रमाणे आफ्रिकेमध्ये मका, रताळे ही प्रमुख पिके आहे आणि ही घेतली जातात. या महाखंडात 10% भूमी हीच फक्त कृषी योग्य आहे. त्यानंतर आफ्रिकेमध्ये जास्तीत जास्त कापसाचं उत्पादन होतं. मगाशी दाखवलं नाईल नदीच्या क्षेत्रात. त्याच्यानंतर काजूचंही उत्पन्न बऱ्याच ठिकाणी इथे होतं जास्त प्रमाणात. आता मित्रांनो हे आहे जंजिबार द्वीप. हे जंजिबार आणि फेंबा.
झंजिबार आणि फेंबा हे द्वीप विश्वात खूप प्रसिद्ध आहेत. झंजिबार आणि फेंबा हे द्वीप इलायची आणि लॉंगच्या उत्पादनासाठी ओळखलं जातं. म्हणजे मित्रांनो, जगातलं जवळ-जवळ 90% उत्पादन हे झंजिबार आणि फेंबा द्वीपावर होतं. कोणत्या पिकाचं तर लवंग आपल्या लॉंग आणि इलायची. विलायची म्हणतो आपण बघा. त्याचं उत्पादन 90% जगाच्या इथं होतं. झंजिबार आणि फेंबा हे बघा इथे दिसेल तुम्हाला झंजिबार आणि फेंबा. मित्रांनो, आता आफ्रिकेमध्ये खनिज तेल जे आहे ते सर्वात जास्त लिबिया आणि अल्जेरियामध्ये आढळतं. खनिज तेलाचे जे साठे आफ्रिकेतले ते अल्जेरिया आणि लिबियामध्ये आढळतात. त्याचप्रमाणे आफ्रिकेत कोबाल्ट, सोने, क्रोमियम, टीन, युरेनियम आणि तांब्याचे विशाल भांडार आहेत. आफ्रिकेचा सोने, हिरे आणि प्लॅटिनियमच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांक लागतो. ठीक आहे. आता आफ्रिकेमधील काही जनजाती बघूया. आफ्रिकेतील ही बुशमेन जनजात ही कालाहारी वाळवंटात आढळते. आफ्रिकेतील ही बुशमेन जनजात आहे आणि ही आढळते कालहारी वाळवंटात. कधी-कधी तुम्हाला जोड्या लावायसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बुशमेन जमात कुठे आढळली जाते? एक एक ठिकाणी जमात आणि तिकडून मग प्रकार दिले की कुठे आढळतं? तर ही कालहारी वाळवंटात आढळते. पिग्मी जे आहे, पिग्मीची जमात आढळते, ती कांगो बेसिनमध्ये आढळते. बुद्दू जी जमात आहे, ती सहारामध्ये आढळते. सहारा वाळवंटाच्या प्रदेशात आणि मसाई जी आहे, ती आफ्रिकेत, दक्षिण आफ्रिकेत आढळते. अशा प्रकारे ह्या आफ्रिकेतल्या जनजाती होत्या. आशा करते का मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आता या अजून पुढच्या भागात आपण आफ्रिकेतील काही महत्त्वाचे देश आणि त्यांची वेगवेगळी माहिती बघू. धन्यवाद मित्रांनो.